कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या पंचायत म्हणजे कोणत्या गटातून अर्ज भरला? नमस्कार, मी अनुराग अप्पासाहेब शिंदे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, राष्ट्रवादी युवकचा. आणि मी गेवराई बुरुकवाड पंचायत समिती 104 मधून पंचायत समितीची उमेदवारी अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय अधिकृतरित्या. आणि 2017ला सुद्धा मी या पंचायत समिती गणातून पंचायत समिती मेंबर 2017 ते 22 मध्ये या कार्यकाळामध्ये मी सदस्य होतो आणि पंचायत समितीचा गटनेता सुद्धा राहिलेलो आहे. त्यामुळे आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ चव्हाण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक उमेदवार म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. आणि खऱ्या अर्थानं आज उमेदवारी माझे संपूर्ण गावचे सरपंच, उपसरपंच, संपूर्ण माझे सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मला 100% यश प्राप्त करून देणार आहे. मी अशी त्या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो. आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये मागच्या मी गेवराई बुरुकवाड पंचायत समिती गणामध्ये केलेले विकास कामे, त्या मुद्द्यावरती मी पुन्हा निवडणुकीत रिंगणात उतरलेला आहे. त्याच विकासाच्या मुद्द्यावरती, विकासाच्या कामावरती येणाऱ्या काळामध्ये या पंचायत समिती गणातली जनता मला पुन्हा विजयाचा कौल माझ्या बाजूने मला देईल याची मला 100% खात्री आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या गणामध्ये मी फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्या अनुषंगाने आलेले माझे सर्व मतदार बांधव, माझ्या गावातील सहकारी, गेवराई बुरुकवाडचे माजी सरपंच विकास राठोड, बिंदोचे उपसरपंच विठ्ठल काका शिंदे, सर्व सहकारी, संजीव असतील, संजीव नरोडे, बाकी सर्व सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी मला मागच्या निवडणुकीत सुद्धा माझं अतिशय चांगलं काम करून मला अतिशय मताने निवडून दिलं. उपसरपंच आमचे गेवराई सोजरभाई असतील, सर्वच सहकारी माझे की ज्यांनी 2017ला पण सुद्धा मला या मतदारसंघातून मला निवडून दिलं. आता त्याच धर्तीवरती मी 2026 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी अधिकृत उमेदवार झालेलो आहे. आणि मला 100% खात्री, विकासाच्या मुद्द्यावरती केलेले कामं आणि लोकांच्या अडीअडचणीत संपर्क याच्यावरती मी निवडणूक लढत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.